हॅलो. हा सर. हॅलो. हा नमस्कार. मी प्राध्यापक आर एस दुबल. आजच्या या फिजिक्स विभागामार्फत आयोजित केलेल्या 5 दिवसीय व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, ते पहिले पुष्प गुंफण्यासाठी आलेले प्रमुख पाहुणे आपले विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर VN शिंदे सर यांचा मी परिचय करून देत आहे. प्राध्यापक VN शिंदे सर यांचं BSc फिजिक्स आणि MSc फिजिक्स हे शिक्षण शिवाजी विद्यापीठातून झालं. त्यानंतर PhDचं पूर्ण त्यांनी शिक्षण शिवाजी विद्यापीठातून केलेलं आहे. त्यानंतर अधिव्याख्याता व कुलसचिव या पदावर ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर पुन्हा ते प्रभारी कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे कार्यरत होते. सध्या ते शिवाजी विद्यापीठामध्ये उपकुलसचिव पदावरती कार्यरत आहेत. सरांचा विशेष उल्लेख म्हणजे सरांचं क्रायोजेनिक ऍप्लिकेशन आणि सक्सेस गाईड फॉर MSc चे ते सहसंपादन त्यांनी केलेलं आहे. याच बरोबर सरांची एक वेगळी ओळख म्हणजे सर फिजिक्स विषयाचे निष्णात प्राध्यापक, एक कुशल प्रशासक असून एक वृक्षप्रेमी पर्यावरण मित्र आहेत. त्यांनी मगाशी शेख साहेबांनी सांगितलं की शिवाजी विद्यापीठामध्ये पाणी साठवण बंधारे निर्मितीमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्यामुळं आपलं शिवाजी विद्यापीठ हे जलयुक्त विद्यापीठ झालेलं आहे. त्यांची विविध पुस्तकं मगाशी PS पाटील सरांनी पण काही उल्लेख केला. त्यामध्ये एककांचे मानकरी, असे घडले भारतीय वैज्ञानिक, हिरव्या बोटांचे किमयागार, अवर्त सारणी व मूर्तद्रव्यांची दुनिया अशी त्यांची वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यांनी विज्ञान साहित्यामध्ये एक स्वतःची त्या पुस्तकांच्या माध्यमातून एक ओळख निर्माण केलेली आहे. सध्या भारतीय वृक्षाविषयीचे भावणारी झाडे हे शेती प्रगती मासिकातील सदर खूपच लोकप्रिय झालेलं आहे. त्यांचे रेडिओवरती पण व्यवस्थित वेगवेगळे कार्यक्रम झालेले आहेत. त्यांनी त्यांचा स्वतःचा एक डॉक्टर VN शिंदे ब्लॉग स्पॉट पण सुरू केलेला आहे. त्यावर ते विविध प्रकारचे लेख प्रकाशित करत असतात. त्यांच्या आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा विज्ञान व तंत्रज्ञान साहित्यासाठीचा महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर सरांची हे एक वेगळं आणि वेगळं व्यक्तिमत्व, कारण असं की सर फिजिक्स विषयाचे डॉक्टरेट आहेत, एक उत्तम प्रशासक आहेत आणि त्यांचं वनस्पती शास्त्रावर आणि केमिस्ट्री विषयातील अभ्यासपूर्ण बरीचशी पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. असं त्यांचं एक उल्लेखनीय काम आहे. त्यांचा या कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या पहिलं पुष्प गुंफण्यासाठी सुरुवात करावी. आदरणीय VN शिंदे सर. धन्यवाद डुबल सर. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माननीय डॉक्टर MB शेख सर, ज्यांच्या हस्ते ज्यांच्या व्याख्यानानं या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं, ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर PS पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य साळुंके सर, उपप्राचार्य डुबल सर, पदार्थ विज्ञान विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर VB किल्लेदार सर, त्याचबरोबर साठे सर, इतर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आजच्या या व्याख्यानासाठी मला जो विषय देण्यात आलेला आहे तो म्हणजे फिजिक्स फाउंडेशन ऑफ ऑल सायन्सेस. हा विषय तसं बघायला गेलं तर अनेक तास बोलायचा विषय आहे. त्याच्यावरती एक स्वतंत्र एक 500-600 पानाचं तरी छान पुस्तक तयार होऊ शकेल, इतका महत्वाचा विषय. आदरणीय PS पाटील सर ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस त्याच्यातल्या काही मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. शेख सरांनी आणखी प्रात्यक्षिक जीवनामध्ये पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र हे किती महत्वाचं आहे हे सांगितलं. स्वतः ते वाणिज्य विद्याशाखेचे विद्यार्थी असले तरी त्यावरूनच भौतिकशास्त्र विषय आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. मात्र खऱ्या अर्थानं विज्ञानाचे विद्यार्थी म्हणून आपण भौतिकशास्त्र विषय किंवा फिजिक्स हा विषय सर्व विषयांची जननी कसा आहे किंवा सर्व विषय जे आहेत ते भौतिकशास्त्रापासून कसे बाहेर आलेले आहेत हे जर समजून घ्यायचं असेल
तर सर्वप्रथम ह्या विश्वाची उत्पत्ती कशी झाली, अर्थात हा विषय मी बोललो तसं अनेक पानांच्या पुस्तकाचा किंवा ग्रंथांचा विषय आहे, पण आपण अतिशय धावत्या पद्धतीनं हा आढावा घेणार आहोत. आज जे आपल्याकडे ज्ञान उपलब्ध आहे त्यानुसार आपण असं मानतो की 1400 कोटी वर्षापूर्वी या विश्वाची निर्मिती झाली. त्यानंतर 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी अस्तित्वात आली. 385 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव या पृथ्वीवर अस्तित्वात आला. त्यानंतर 70 कोटी वर्षापूर्वी प्राणी तयार व्हायला लागले. 45 लाख वर्षापूर्वी मनुष्य सदृश्य प्राणी तयार झालेल्या आपण मानतो. 4 लाख वर्षापूर्वी आदिमानव तयार झाले. 1 लाख वर्षापूर्वी आपले पूर्वज, ज्यांना आजही आपण आफ्रिका खंडामध्ये काही ठिकाणी पाहता येतं असं म्हणतो, ते तयार झाले. 10,000 वर्षापूर्वीपासून मानवानं स्वतःच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा निर्माण करायला सुरुवात केल्या आणि आपल्याला या मानवी संस्कृतीचा इतिहास आणि त्याचे पुरावे, काही जीवाश्माचे अपवाद जर वगळले तर खऱ्या अर्थानं संस्कृतीचे पुरावे म्हणून जर पाहायचं झालं तर साधारणपणे 3,500 वर्षापूर्वीपासूनचे मिळतात आणि त्यावेळेस पासूनची संस्कृती आपल्याला आपण माहित आहे असं म्हणतो किंवा त्याच्याबद्दल ठामपणे बोलू शकतो. या सगळ्या मानवाच्या उत्क्रांतीमध्ये, मानवाच्या विकसनशीलतेच्या प्रक्रियेमध्ये विज्ञान हा सर्वात महत्वाचा घटक आहे आणि जो आजही आपल्यासाठी चर्चेचा, आनंदाचा, अभिमानाचा आणि काही वेळा दुःखाचा भाग आहे. दुःखाचा भाग या कारणानं आहे की आपण विज्ञानाचा गैरवापर करतो. त्यामुळे प्रत्यक्षात विज्ञानातले लागलेले शोध जे आहे ते मानवी जीवन सुखकर करण्यासाठी, अधिक चांगलं करण्यासाठी, संपन्न करण्यासाठी विज्ञानाचे शोध आपण लावत आलेलो. खरं सांगायचं झालं तर विज्ञानाची प्रगती आज ज्या टप्प्यावर आहे तिथे थेट जाण्यापूर्वी आपण विज्ञान कसं विकसित होत गेलं याचा विचार करायला पाहिजे. ज्या वेळेस मानवाने स्वतःसाठी एक संस्कृती विकसित करायला सुरुवात केली, सुसंस्कृतपणे राहायचा प्रयत्न सुरू केला, त्या 2-3 हजार वर्षापूर्वी किंवा जे आपल्याला कालखंड माहित आहे त्यावेळेसचा जर आपण विचार केला तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सर्व देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी मानव होता आणि ज्या ज्या ठिकाणी संस्कृती विकसित होत गेली अशा सर्व भागामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे जशी भारतीय संस्कृतीमध्ये पंचमहाभूतांची संकल्पना होती आणि या पंचमहाभूतांच्या पासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली किंवा विश्वामध्ये घडणारी प्रत्येक घटना जी आहे ही या पंचमहाभूतांच्या अनुषंगानं होते, अशा प्रकारची संकल्पना जवळपास सर्वच देशामध्ये होती. मी ज्यावेळेस आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया या विषयासाठी अभ्यास करत होतो, कारण मला त्या आवर्त सारणीवरती 2019 मध्ये पुस्तक लिहायचं होतं, त्यावेळेस माझ्या ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. ग्रीक संस्कृती असेल, चायनीज संस्कृती असेल, तिबेटियन असेल, बुद्धिझम असेल, या सर्व संस्कृतीमध्ये सर्वसाधारणपणे आपल्याकडे जशी पंचमहाभूतांची संकल्पना होती तशाच पद्धतीची संकल्पना होती. थोडाफार फरक होता. उदाहरणार्थ आपल्याकडे आप, तेज, वायू हे पंचमहाभूत जी मानतो त्याच्यामध्ये लाकूड हे मूलद्रव्य म्हणून समाविष्ट होत नाही किंवा पंचमहाभूत म्हणून समाविष्ट होत नाही, पण चायनामध्ये लाकडाला महत्व देण्यात आलेलं होतं. तर अशा प्रकारे आणि त्यांचा परस्परांशी संबंध वेगवेगळ्या पद्धतीने जोडलेला होता. विचार करण्याची पद्धती किंवा विचार करण्यासाठी घेतलेले घटक थोडेफार वेगळे होते, पण त्याचा गाभा जो होता तो गाभा एकाच पद्धतीचा होता. ह्या पद्धतीची संकल्पना अगदी सुरुवातीला सर्व जगभर विकसित झाली. पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी मानवी संस्कृती विकसित होत होती त्या त्या ठिकाणी विकसित होत गेली आणि मग या 5 गोष्टीतील दृश्य स्वरूपात असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या, उदाहरणार्थ खडक, पाणी, जमीन, या गोष्टींच्याकडे माणसानं जरा डोळसपणे पाहायला सुरुवात केली आणि त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि याच्याही पलीकडे आकाश दिसत होतं, आकाशामध्ये ग्रहतारे दिसत होते, त्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्या संपूर्ण अभ्यासाला सुरुवातीला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तत्वज्ञान असं नाव दिलं. खरं सांगायचं झालं तर आजच्या घटकेला तत्वज्ञान याला आपण शास्त्रामध्ये सुद्धा समाविष्ट करत नाही, त्याला एक ज्ञान म्हणतो. त्याच्या पलीकडचं अध्यात्म त्यालाही शास्त्रामध्ये आपण समाविष्ट करत नाही, त्यालाही वेगळ्याच पातळीवरती आपण ठेवलेलं आहे. मात्र ते सोडून बाकीचं जे आहे ते आपण विज्ञान किंवा शास्त्र या शाखेमध्ये समाविष्ट करत गेलो आणि त्या दृष्टीने अभ्यास करायला लागलो. तत्वज्ञानापासून
अनेक गोष्टीचा विचार करून, उदाहरणार्थ अरिस्टॉटल, प्लेटो यांच्या काळामध्ये पृथ्वी फिरते ही संकल्पना कोणाला मान्य नव्हती. त्या काळापर्यंत म्हणजे ज्यावेळेस आपण ग्रह ताऱ्यांच्याकडे बघायला लागलो, त्यांचं निरीक्षण करायला लागलो, त्यावरून काही अनुमान काढायला लागलो, निरीक्षण करून काही नोंदी ठेवायला लागलो, त्या काळापासून ते अगदी गॅलिलिओच्या काळापर्यंत आपण आकाशाकडे खऱ्या अर्थानं डोळस नजरेनं पाहत नव्हतो, किंवा त्या काळामध्ये काढलेले निष्कर्ष जे होते ते निष्कर्ष थोडेसे चुकीच्या पद्धतीचे होते. आणि पहिल्यांदा गॅलिलिओनं स्पष्टपणे सांगायला सुरुवात केली की पृथ्वी फिरते. नंतर त्यांनी हे विधान मागं घेतलं तरी त्यांना नजरकैद झाली, आणि नजरकैद झाली तरी त्या नजरकैदेमध्ये जाण्यापूर्वी त्यांनी इटालियन भाषेमध्ये शेवटी जाता जाता सांगितलं तरीही तीच फिरते, म्हणजे पृथ्वीच फिरते. माफी मागितली तरी त्यांनी विज्ञान जिवंत ठेवलं. तर अशा अनेक लोकांनी याच्यामध्ये योगदान देत राहिले, आणि पुढे निसर्ग विज्ञान जे आहे ते निसर्ग विज्ञान विकसित होत गेलं. सभोवतालच्या घटनांच्याकडे माणसानं जसा स्थिर स्थावर होत गेला तसा आणखी डोळसपणे पाहायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातून खरंच सांगायचं झालं तर सुरुवातीला खगोलशास्त्र विकसित होत गेलं. खगोलशास्त्रामध्ये 4 पर्व आहेत असं मानलं जातं. यातलं आदिम कालापासून, म्हणजे ज्या वेळेस ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करायला सुरुवात केली त्यावेळेस पासून जे निरीक्षण होत होतं ते उघड्या डोळ्यानं किंवा मानवी डोळ्यानं आकाशातल्या ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण व्हायचं. त्यानंतर पहिली दुर्बीण जी आकाश निरीक्षणासाठी वापरली जाणार होती अशी दुर्बीण गॅलिलिओनं तयार केली. तोपर्यंतचा कालखंड हा पहिला कालखंड म्हणून खगोलशास्त्रातला मानला जातो. अर्थात हे सगळं निरीक्षण जे होतं ते भौतिक घटनांचं होतं, भौतिक बदलांचं होतं, भौतिक शास्त्रातलं होतं. तर हा पहिला कालखंड झाला. त्यानंतरचा दुसरा कालखंड जो येतो, त्या दुसऱ्या कालखंडामध्ये गॅलिलिओनं तयार केलेल्या दुर्बिणींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या क्षमतांच्या दुर्बिणींच्या माध्यमातून केलेल्या खगोल निरीक्षणाचा दुसरा कालखंड येतो. 18व्या शतकानंतर स्पेक्ट्रोमीटरची रचना आली आणि आपण वर्णपटलांचा अभ्यास करायला लागलो, किंवा स्पेक्ट्रल लाईन्सचा आपण अभ्यास करायला लागलो. हा तिसरा कालखंड मानला जातो. आणि त्यानंतर 20व्या शतकामध्ये जो टप्पा आला त्याच्यामधलं सगळ्यात मोठं क्रांतिकारी पाऊल म्हणजे चंद्रावर मानवानं टाकलेलं पाऊल, हा सगळ्यात मोठा टप्पा मानला जातो. हा चौथा कालखंड आता सुरू आहे असं आपण मानतो. ज्या कालखंडामध्ये अतिशय शक्तिशाली दुर्बिणी विकसित झाल्या, खूप चांगल्या पद्धतीनं आणि स्पष्टपणे अवकाशातल्या ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करता येऊ लागलं, हा चौथा टप्पा मानला जातो. हा भौतिक शास्त्रातला फार मोठ्या बदलाचा एक भाग आहे, आणि हा भाग मी थोडक्यामध्ये सांगतोय. त्यानंतर अणुभौतिकीची वाटचाल सुद्धा अशा स्वरूपाची झाली. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये भारतीय तत्वज्ञ, कारण त्या काळामध्ये जे विचार करत होते त्या सर्व लोकांना तत्ववेत्तेच म्हटलं जात होतं. तर कनाड, मी त्यांना ऋषी मुनी अशी संकल्पना किंवा असे शब्द वापरत नाही, कारण त्यांनी पूर्ण विज्ञान मांडायचा प्रयत्न केला, विज्ञान सांगायचा प्रयत्न केला. मग तो अणूच्या बाबतीतला असेल किंवा औषधोपचाराच्या बाबतीतला असेल, तर ते सांगायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अणू ही संकल्पना मांडली, सांगितली. अर्थात त्याचा पडताळणी किंवा त्याचा अभ्यास भारतीय लोकांनी केला नाही, त्या दृष्टीनं विचार झाला नाही. आणि ती संकल्पना त्याच्यानंतर अगदी 17व्या 18व्या शतकापर्यंत तशीच राहिली. त्यांच्यानंतर जवळपास 2400 वर्षांनी डाल्टन यांनी ही संकल्पना मांडली, आणि त्याच्यानंतर पुढे ही कल्पना खरंच कशी आहे, काय आहे, ह्याचं आकलन व्हायला आणखी 1 शतक जावं लागलं. आणि आजच्या मितीला आपण अणू हा अविभाज्य मानत नाही. अणूचे वेगवेगळ्या भाग आहेत हे आपल्याला माहित आहे. अणूमध्ये केंद्रकामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत हे मानतो, त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन फिरतात हे मानतो, त्याच्यामध्ये आणखी सूक्ष्म कण आहेत हे मानतो, प्रोटॉनचं सुद्धा विभाजन करता येतं आणि त्याच्यातून पॉझिट्रॉन वेगळा करता येतो, ही संकल्पना आपल्याकडे आलेली आहे. गॉड पार्टिकलची संकल्पना जी बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्सच्या माध्यमातून बाहेर आलेली आहे, ती संकल्पना आज आपण स्वीकारायला निघालेलो आहोत. अशा अनेक गोष्टी या अणुरचनेच्या बाबतीत घडत गेल्या. म्हणजे 2400-2500 वर्षापूर्वी मांडलेली कनादांची संकल्पना पुन्हा नव्या स्वरूपात किंवा वैज्ञानिक प्लॅटफॉर्मवरती वैज्ञानिक संकल्पनांच्या माध्यमातून वैज्ञानिक तथ्यांना धरून डाल्टननी मांडली.
आणि त्याच्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थानं अणुरचना समजायला 100-1 वर्षाचा कालखंड जावा लागला आणि आजची परिस्थिती त्याच्यापेक्षा फार पुढे गेलेली. ही अणुरचनेच्या बाबतीतली वस्तुस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागते. विश्वाच्या प्रारंभी आपल्याला खरंच काहीच माहित नव्हतं. त्यानंतर चाकाची संकल्पना माणसाला एक गडगडणारा दगड पाहून आली आणि त्याच्यानंतर परत माणसाने खऱ्या अर्थानं प्रगती करायला सुरुवात केली असं मानलं जातं. हे खरं जरी असलं तरी दुसरीकडे भौतिकशास्त्राचा उपयोग वेगवेगळ्या टप्प्यामध्ये माणसाने खूप सुरुवातीपासून संदेशवहनासाठी करायला सुरुवात केली. आपण बोलतो ते समोर असलेल्या माणसाला ऐकायला जातं. आत्ता जे बोलतोय ते त्याचं प्रगत रूप आहे, पण जे बोलतो ते समोर असलेल्या काही अंतरावर असलेल्या माणसाला ऐकायला जातं. हे वस्तुस्थिती आहे, ती नॅचरल घडणारी एक घटना आहे, नैसर्गिक घटना होती. मात्र संदेशवहनासाठी पदार्थ विज्ञानशास्त्राचा उपयोग कसा होत होता याची अगदी फार पुरातन काळातली उदाहरणं न देता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली फक्त मी 2 उदाहरणं सांगतो. सांगता येण्यासारखी उदाहरणं खूप आहेत, पण मी 2च उदाहरणं सांगतो. ज्यावेळेस कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांना पाठवलेलं होतं, त्यावेळेस तो किल्ला जिंकल्यानंतर रात्री गंज पेटवण्याचा हुकूम दिलेला होता किंवा त्यांना सूचना दिलेली होती. गंज पेटल्यानंतर जो प्रकाश निर्माण होणार होता तो काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या रायगडावरील शिवाजी महाराजांना पाहता येणार होता आणि तो गड जिंकला हे समजणार होतं. संदेश वहनासाठी प्रकाशाचा वापर योग्य कालखंडामध्ये गंजच पेटवायला का सांगितली? कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ध्वनीचा वापर दुसऱ्या एका ठिकाणी संदेश वहनासाठी केलेला आहे. ज्यावेळेस ते पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले त्यावेळेस विशाळगडावर पोहोचल्यानंतर 3 तोफा उडवल्या जातील, 3 तोफांचे आवाज होतील आणि त्यानंतर आम्ही गडावर सुखरूप पोहोचलो असं तुम्ही समजून घ्या, असं त्यांनी बाजी प्रभूंना सांगितलेलं होतं. संदेश वहनासाठी भौतिक घटनांचा, भौतिक शास्त्रातल्या परिणामांचा वापर चपकलपणे माणूस त्याच्या पाठीमागची कारण मीमांसा, त्याच्या पाठीमागच्या अनेक गोष्टी, वैज्ञानिक नियम हे जरी माहीत नसले तरी अशा पद्धतीनं माणूस करत आलेला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील ही 2 उदाहरणं पाहिली तर आपल्या लक्षात येतं की भौतिकशास्त्र किती चांगल्या पद्धतीनं संदेशवहनासाठी वापरलं जात होतं. आज संदेशवहनांची प्रगती इतकी झालेली आहे आणि त्या प्रगतीचं खऱ्या अर्थानं श्रेय जे द्यायला पाहिजे ते जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांच्या संशोधनाला द्यायला पाहिजे. आणि त्या संशोधनामध्ये त्यांनी 4 इक्वेशन सांगितलेली. ही 4 इक्वेशन जी आहेत ती त्यांची स्वतःची नाही आहेत, इतर संशोधकांनी शोधलेली. गॉस, एम्पियर, फॅराडे यांचे जे नियम आहेत या नियमांच्या मधून त्यांनी जे दिसत नव्हतं, ज्याची प्रॅक्टिकली पडताळणी करता येणं शक्य नव्हतं, अशा स्वरूपाच्या संकल्पनाचा आधार घेऊन त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ही 4 इक्वेशन्स मांडली की जी कुणालाही सहजासहजी BSc किंवा MScच्या वर्गात कळत नाही. मी ज्यावेळेस जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांचा अभ्यास म्हणजे 1 वर्षभरापूर्वी या कोरोना काळामध्ये मी जेम्स क्लर्क मॅक्सवेलची ही इक्वेशन समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला आणि 2.5 महिन्याच्या कालखंडानंतर मला त्या 4 इक्वेशन्सना मराठी माध्यमामध्ये आणता आलं. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझम हा विषय किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह शिकवणाऱ्या शिक्षकांना मी अभिप्रायासाठी दिलेली होती त्याची प्रत, तर त्यांच्याकडून हे खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि हे यायची गरज होती असा अभिप्राय मिळालेला आहे. तर ह्या मॅक्सवेलची ही 4 इक्वेशन्स जी आहेत ही 4 इक्वेशन्स पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचं जे प्रोपगेशन होतं किंवा त्याच्या मार्फत आज जे आपण संदेश वहन करतो या संदेश वहनासाठी पाया घालण्याचं काम या 4 इक्वेशन्सनी केलं आणि त्याच्यावरती आता मी जे बोलतोय ते सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. याच्यामध्ये या 4 इक्वेशन्सची फार मोठा रोल आहे, फार मोठी भूमिका आहे आणि त्याच्या मार्फत हे आज आपल्याला संदेश वहनाची परिस्थिती अनुभवायला मिळते. पण याच्या मागे सुद्धा संपूर्ण तंत्रज्ञान जे विकसित झालेलं आहे हे तंत्रज्ञान विकसित होत असताना मॅक्सवेल जो फिजिसिस्ट आहे, एक खूप सुंदर कवी आहे, अशा माणसाचं संशोधन पाया म्हणून वापरलं गेलेलं आहे. त्याच्यावरती हे सर्व उभं आहे.
तर ही सगळी जी प्रगती आहे, ही सगळी प्रगती भौतिकशास्त्राच्या मार्फत झालेली आहे. आणि ही सर्व प्रगती होत असताना सुरुवातीला मी जे म्हटलेलं होतं तिथे परत येतो, की सुरुवातीला आपण तत्वज्ञान म्हणून विज्ञानाकडे बघायला लागलो. नंतर दुसऱ्या टप्प्यावरती ज्या वेळेस माणूस खऱ्या अर्थानं याच्याकडे डोळसपणाने बघायला लागला, तो म्हणजे गॅलिलिओचा कालखंड. त्या कालखंडानंतर लोकांच्या मध्ये तोपर्यंत जगभरातल्या सर्व देशामध्ये, सर्व खंडामध्ये अशी एक धारणा होती की जे धर्मग्रंथात सांगितलेलं आहे ते प्रमाण मानायचं आणि त्याच्याच आधारे तुम्ही पुढे जो काय आहे तो विकास करायचा. गॅलिलिओ पहिले असे की त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं बंड केलं आणि त्या बंडाच्या मार्फत त्यांनी जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. त्यांनी त्यांच्या शिष्याबरोबर एक पुस्तक सुद्धा चोरून नजर कैदेत असताना बाहेरच्या देशामध्ये पाठवलं आणि त्याच्यामध्ये सर्व विज्ञान मांडायचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आणखी बरेच असे शास्त्रज्ञ होते की ज्यांनी धर्मसत्तेचा विरोध नको म्हणून वेगळ्या पद्धतीने आपलं शास्त्र मांडायचा प्रयत्न केला. चुंबकत्वाचा पाया घालणारा किंवा मॅग्नेटिझमचा बेसिक संशोधन करणारा शास्त्रज्ञ विल्यम गिल्बर्ट याने धर्मसत्तेला छेद देईल किंवा धर्मसत्तेच्या मताला कुठेही कॉन्ट्रॅडिक्शन येणार नाही अशा पद्धतीनं आपल्या वैज्ञानिक सत्यांची मांडणी केली. मात्र भौतिकशास्त्राचं हे संशोधन सुरू होतं. याच्यामध्ये पहिल्यांदा काहीतरी वेगळं धर्मतत्वांच्या विरुद्ध जाऊन सांगायचा प्रयत्न गॅलिलिओनं केला. अर्थात त्याला जाहीरपणे माफी मागावी लागली, पण त्याने त्याचं विज्ञान सोडलं नाही. ते विज्ञान जगापुढे न्यायचा आणि मांडायचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने हे मांडलं जात होतं. आणि हे मांडत असताना मग वेगवेगळ्या गोष्टीकडे केवळ निसर्ग विज्ञान म्हणून पाहता येईना. अनेक ठिकाणी अडचण यायला लागली. उदाहरणार्थ भौतिक घटना ज्या आहेत त्या भौतिक घटना रिव्हर्स होऊ शकतात, उलट होऊ शकतात, हे असतं. जीवशास्त्रीय घटनांच्या मध्ये तसं घडत नव्हतं. उदाहरणार्थ बी जे आहे ते बी फुगतं, फुगल्यानंतर पुन्हा आहे त्या फॉर्म मध्ये बी येत नाही, तर त्याच्यातून नवीन कोंब येतो बाहेर, तो कोंब वाढत जातो. आता हे भौतिक अभ्यासामध्ये हे कुठे बसेना किंवा ही प्रक्रिया जी घडत होती त्या घडणाऱ्या प्रक्रियेला भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नव्हते. मग पहिल्यांदा जीवशास्त्र या विषयातून बाहेर पडलं, निसर्ग विज्ञान याच्यातून पहिल्यांदा जीवशास्त्र बाहेर पडलं आणि जीवशास्त्राचा स्वतंत्रपणे अभ्यास सुरू झाला. जीवशास्त्रामध्ये सुद्धा प्राचीन काळामध्ये आता हे टप्पे जे होते त्याच्यामध्ये सुरुवातीला सर्व निसर्ग विज्ञान ज्यावेळेस आपण म्हणत होतो त्यावेळेस ही जीवसृष्टी जी निर्माण झाली त्याचं सगळं श्रेय हे ईश्वराला दिलेलं होतं. ईश्वरवाद त्याच्यामध्ये होता. पण ज्या गोष्टींची उकल होत नाही त्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागल्यानंतर त्याच्यातली तथ्य शोधायचा प्रयत्न सुरू झाला. आणि आपल्याला माहित असेल एक सर्वप्रसिद्ध असलेली गोष्ट आहे की ज्यावेळेस ग्रेगर मेंडलने जनुकशास्त्रातले प्रयोग करायला सुरुवात केली त्यावेळेस त्याला उंदरावरती प्रयोग करायला बंदी केली, म्हणून त्याने वाटाणे निवडले आणि वाटाण्यांच्या मार्फत त्याने जनुकशास्त्राचा अभ्यास केला आणि संकरित वाण तयार करायची पद्धती त्याने विकसित केली. तर अशा पद्धतीची बंधनं होती. ती बंधनं जी आहेत ती बंधनं पाळत पाळत काही काळ संशोधन सुरू राहिलं जीवशास्त्रातलं. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर इसवी सन पूर्व कालखंडामध्ये माणसाला फक्त 200 आजार माहित होते. आज मितीला कोरोना सोडून 30,000 पेक्षा जास्त आजारांची परिपूर्ण माहिती माणसाला आहे. इतकी ह्या जीवशास्त्रामध्ये झालेली प्रगती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला संशोधन झालेलं आढळतं. आणि हे संशोधन अर्थात माझा विषय जो आहे तो मूळ विषयाकडे मी शेवटच्या टप्प्यामध्ये येणार आहे, पण विज्ञान म्हणून सर्व विषयांच्या मध्ये प्रगती कशी होत गेली हे सांगत जाणार आहे. तर या जीवशास्त्रीय घटना केवळ भौतिक घटना नसल्यामुळं हा विषय निसर्ग विज्ञानातून बाजूला गेला आणि जीवशास्त्र म्हणून पुढे विकसित झाला. निसर्ग विज्ञानातून पुढे दुसरा विषय जो बाहेर पडला तो म्हणजे रसायनशास्त्र. या रसायनशास्त्रामध्ये सुद्धा 4 टप्पे मांडलेले आहेत किंवा 4 पर्व मांडलेले आहेत. अति प्राचीन काळापर्यंत म्हणजे ख्रिस्त काळापर्यंत जी काही रसायनशास्त्राची माहिती होती ती गूढ माहिती होती. त्या काळात ज्या रासायनिक अभिक्रिया घडत होत्या किंवा जे काही घडत होतं त्याला गूढ पद्धतीनं पाहिलं जायचं, चमत्कार मानलं जात होतं आणि त्या गोष्टीचा फायदा चांगला होत असेल तर जरूर घेतला जात होता. पण त्याच्याबद्दल कसं नेमकं घडतं, काय नेमकं घडतं याची उकल करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाला नाही. अर्थात त्याला वैज्ञानिक मर्यादा फार मोठ्या होत्या आणि या वैज्ञानिक मर्यादा ज्या आहेत
या वैज्ञानिक मर्यादा क्रॉस करून या विज्ञानांना, या विषयांना बाहेर काढण्याचं काम भौतिकशास्त्रानंच खऱ्या अर्थानं केलेलं आहे. त्याचा आपण पुढे विचार करणार आहोत. नंतर दुसरं पर्व जे सुरू झालं ते ख्रिस्त काळानंतरचं पर्व सुरू झालं. त्यामध्ये रसायनशास्त्राचा अभ्यास करणारे जे होते त्यांना अल्केमी असं म्हणत किंवा विद्वान असं संबोधलं जायचं. ते लोक याच्याकडे वेगळ्या अंगानं बघायला लागले आणि त्याच्यानंतर मग माणसाला माहीत असलेले धातू, अधातू अशा पद्धतीने त्यांचं वर्गीकरण व्हायला लागलं. मात्र तरी सुद्धा 16व्या-17व्या शतकापर्यंत रसायनशास्त्राची खऱ्या अर्थानं प्रगती झालेली नव्हती किंवा होत नव्हती. या दुसऱ्या पर्वाला सुद्धा अल्केमी, किमयागार यांचा काळ म्हटला जातो. तिसरं पर्व जे आहे ते 17व्या शतकापासून सुरू झालं, ज्या ठिकाणी मूलद्रव्य किंवा वेगळा घटक अशा नजरेनं रसायनशास्त्रातल्या वेगवेगळ्या घटकांना पाहायला सुरुवात केली आणि त्याला रसायनशास्त्राचा प्रारंभाचा कालखंड असं मानलं जातं. त्या पुढचा चौथा टप्पा जो आहे तो आधुनिक रसायनशास्त्राचा मानला जातो, ज्या ठिकाणी आवर्त सारणीची रचना झाली, आधुनिक आवर्त सारणी आली आणि अनेक घटना घडल्या, ज्याच्यामध्ये सीबर्गनं लॅन्थिनाइड आणि ऍक्टिनाइडच्या लाईन्स पिरियडिक टेबलमध्ये मेंडेलिव्हचा किंवा मोस्लेचा संकल्पनेनुसार तयार केलेला जो पिरियडिक टेबल होता, त्या पिरियडिक टेबलच्या संकल्पनेमध्ये सुद्धा न बसणारी जी मूलद्रव्ये होती त्यांना बाहेर मांडण्यासाठी 2 लाईनची मांडणी केली. असा हा सर्व जो कालखंड आहे तो आधुनिक रसायनशास्त्राचा आला आणि या रसायनशास्त्रामधून पुढे खूप मोठी प्रगती होत राहिलेली आहे. आणि आज दररोज हा शब्द मी अंडरलाईन करतोय, 15,000 पेक्षा जास्त वेगवेगळी रासायनिक संयुग शोधली जात आहेत, तयार केली जात आहेत. रसायनशास्त्र एक इसवी सन पूर्व कालखंडामध्ये जर आपण विचार करायचा केला, प्रयत्न जर केला, तर जी शुद्ध रूपात, धातू रूपात मूलद्रव्य मिळत होती तेवढीच मूलद्रव्य माणसाला माहित होती. योगायोग कसा आहे की ज्यांना आजही तितकंच महत्व आहे ते सोनं, चांदी, तांब हे जे धातू आहेत हेच धातू त्या काळामध्ये शुद्ध रूपात मिळत होते आणि त्यांचं महत्व आजही आहे. आज मितीला जी मूलद्रव्य मेंडेलिव्हच्या काळापर्यंत सुद्धा 60च्या आसपास होती, 65च्या आसपास होती, त्या मूलद्रव्यांची संख्या वाढून 118 मूलद्रव्य या रसायनशास्त्राच्या आवर्त सारणीमध्ये आलेले. 118 मूलद्रव्य आज माणसाला माहित आहेत आणि हायड्रोजन पासून ऑर्गॅनिझम पर्यंत सामावून घेणारी आवर्त सारणी सुद्धा विकसित झालेली आहे. त्याच्यापेक्षा जास्त मूलद्रव्य असू शकत नाहीत असं भौतिकशास्त्र सांगतं, कारण त्याच्यापेक्षा जास्त मोठा अणू, 118 अणु क्रमांकापेक्षा जास्त मोठा अणू जर तयार करायचा झाला तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनला फिरण्यासाठी प्रकाशाच्या वेगाच्या जवळपासचा वेग धारण करावा लागतो आणि ज्यावेळेस इतका वेग धारण करायला लागतो त्यावेळेस E=mc². याच्यामधून तिथे ऊर्जेची काय अवस्था होत असेल हे आपण समजून घेऊ शकतो. आईन्स्टाईनने सांगितलेलं ते सर्वात महत्वपूर्ण सूत्र. आणि असं जर व्हायला लागलं तर त्या अणूला स्टेबल राहता येणं शक्य नाही, म्हणून 118 पेक्षा जास्त अणुक्रमांक असलेलं मूलद्रव्य अस्तित्वात असू शकत नाही असं भौतिकशास्त्र सांगतो. तर हे रसायनशास्त्र मग भौतिकशास्त्रापासून किंवा मूळ निसर्ग विज्ञानातून बाजूला का झालं, तर भौतिकशास्त्रामध्ये जे राहिलेलं आहे ते विज्ञान आहे आणि आपण बाकीची जी आहे ती शास्त्र समजतो. तर त्याची गंमत अशी झाली की समजा एक 50 ग्रॅम तांब्याचा एक तुकडा घेतला आणि तो जर 200 ml किंवा 200 ग्रॅम हायड्रोफ्लोरिक अम्लामध्ये टाकला तर भौतिकशास्त्राच्या नियमानुसार 200 ग्रॅम अधिक 50 ग्रॅम त्या पात्रातल्या पदार्थाचं वजन 250 ग्रॅम भरायला पाहिजे. ते भरत नव्हतं. हे का भरत नाही, तर तिथे काहीतरी भौतिकशास्त्रातल्या नियमापेक्षा वेगळी प्रक्रिया घडत असली पाहिजे, जी भौतिकशास्त्रातले नियम सांगू शकत नाही. मग ती वेगळ्या पद्धतीची प्रक्रिया शोधून काढत असताना, रासायनिक अभिक्रिया समजून घेत असताना रसायनशास्त्र ही शाखा वेगळ्या पद्धतीने विकसित करण्याची गरज निर्माण झाली आणि रसायनांची संख्या वाढत गेली, वेगवेगळ्या विषयांचं आकलन वाढत गेलं आणि मुळात काही भाग असा त्याच्यामध्ये राहिला की ज्याला पदार्थ विज्ञानाचे किंवा भौतिकशास्त्राचे नियम लागू होत नाहीत, त्यांचा अभ्यास करण्यासाठी रसायनशास्त्र ही वेगळी शाखा निर्माण झाली. त्यानंतर पुढे भौतिकशास्त्रामधून अनेक शाखा किंवा निसर्ग विज्ञानातून अनेक विषय तयार झालेले. पण तोपर्यंत जीवशास्त्र बाहेर पडलं,
रसायनशास्त्र बाहेर पडलं आणि मग जे राहिलं त्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्यांना राहिलेल्या निसर्ग विज्ञानाचे नियम जे सगळे लागू होत होते. मग सुरुवातीचं निसर्ग विज्ञान आहे आणि आता जे उरलेलं आहे त्याला काय वेगळं नाव द्यायचं, तर त्याचं नाव तयार झालं फिजिक्स. हे फिजिक्स फार महत्वाचं नाव आहे. त्याच्यानंतर पुढे सुद्धा वेगवेगळे विषय तयार झालेले. त्याच्यातून सगळ्यात पहिला विषय जो तयार झाला म्हणजे विद्युत शास्त्र. खरं सांगायचं झालं तर पदार्थ विज्ञानातला एक फार मोठा भाग विद्युत शास्त्राने व्यापलेला आहे आणि विद्युत शास्त्राचा अभ्यास किंवा आजही विद्युत शास्त्र म्हणून जे काही अभ्यासलं जातं स्वतंत्र विषय म्हणून, तो स्वतंत्र विषय नाही. कारण त्याच्यामध्ये जे नियम आपण अभ्यासतो, जे नियम लागू करतो ते सगळे भौतिक शास्त्रातले नियम आहेत. ते नियम तसेच्या तसे सुरुवातीपासून आजपर्यंत आहेत. तर हे जे आहेत हे नियम भौतिक शास्त्रातले आहेत आणि हा एक विषय वेगळा झाला. त्यानंतर पुढे आलं इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स नंतर पुढे बाहेर पडलेला विषय आहे तो संगणक शास्त्र. संगणक शास्त्रानं नंतर परत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विकसित केली आणि पुढे अनेक गोष्टी तयार झालेल्या आहेत. पण मूळ जे आहे या सर्व विषयांचं, या नंतरच्या कालखंडामध्ये तयार झालेल्या विषयांचं मूळ जे आहे ते मूळ भौतिक शास्त्रामध्ये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन शास्त्रांच्या बद्दल, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिक शास्त्र या तीन विषयांच्या बद्दल जर आपण विचार करायचा झाला तर यापैकी भौतिकशास्त्र आपण तसंच थोडा वेळ बाजूला ठेवूया. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत या घटनांचा अभ्यास करण्यासाठी जी उपकरणं वापरली जातात, जी तत्व अभ्यासली जातात, ज्या तत्वाच्या आधारे निरीक्षणं केली जातात, ज्या तत्वावर तयार आधारित निरीक्षणं करून आपण काही निष्कर्षांची मांडणी करणार असतो, ही सगळी तत्व भौतिक शास्त्रातली आहेत, पदार्थ विज्ञान शास्त्रातली आहेत. आणि ही तत्व मग आता सर्वांना माहीत असलेली एक आपण अतिशय सर्वपरिचित उदाहरण घेऊया आणि त्या दृष्टीने आपण समजून घेऊया. आज सगळ्यांना माहित आहे कोरोना काल चालू आहे आणि खरं सांगायचं झालं तर अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आपण हे व्याख्यान ऐकत आहात त्याचं कारणच हा एक कोरोना आहे. आणि या कोरोना काळामध्ये खूप शब्द आपल्याला नवीन ऐकायला मिळालेले आहेत. क्वारंटाईन होणं, आयसोलेशन, होम आयसोलेशन आणि त्याच्याबरोबर आणखी काही शॉर्ट फॉर्म आले. अँटीजन टेस्ट आहे, तसंच सगळ्यात महत्वाची टेस्ट आलेली आहे ती म्हणजे आरटीपीसीआर टेस्ट. आरटीपीसीआर टेस्ट काय आहे हे तुम्हाला सर्वांना आज माहित असेल. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये डीएनएचं आरएनए मध्ये रूपांतर होतं. पण हा व्हायरस इतका चमत्कारिक आहे की तो टीआरएनएच्या स्वरूपामध्ये, टीआरएनए स्वरूपामध्ये असलेला हा विषाणू जो आहे तो आपल्या शरीरात असतो. तो स्वॅबच्या माध्यमात आपल्या नाकातून काढला जातो. आणि तुम्हाला ज्याने कोणी टेस्ट केलेली पाहिली असेल किंवा टेस्टसाठी गेलेला असेल त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा हे माहित असेल की ते नाकातून आपल्या काढल्यानंतर लगेचच ते एका द्रवामध्ये बुडवलं जातं, त्याला कल्चर म्हणतात. हे जे कल्चर आहे ते कल्चर नंतर काही काळानंतर किंवा काही सॅम्पल्स एकत्र झाल्यानंतर सेंट्रिफ्युगल सिस्टीम मध्ये ठेवलं जातं आणि ते सेंट्रिफ्यूज केलं जातं. 37 डिग्री सेल्सिअस तापमानाला ते रोटेट केलं जातं आणि त्याच्यातून ते आरटीपीसीआर टेस्टचा निष्कर्ष काढला जातो. हा निष्कर्ष कसा काढला जातो, तर ज्या ठिकाणी हे यंत्र मशीन आहे त्या मशीनमध्ये ती कल्चर ठेवली जाते आणि 37 डिग्री सेल्सिअस तापमान नेलं जातं. त्या तापमानाला ती सेंट्रिफ्युगल सिस्टीम फिरत असताना, त्या ठिकाणी ते सॅम्पल रोटेट होत असताना खूप वेगानं ते पळत असतं. त्या सिस्टीम मध्ये खालच्या बाजूला प्रकाश असतो आणि तो प्रकाश त्या कल्चर मधून जात असताना डीएनएच्या मार्फत शोषला जातो आणि उरलेला प्रकाश आहे तो वरती जातो. हा प्रकाश किती प्रमाणात शोषला जातो हे अभ्यासून त्या कल्चरमध्ये किती डीएनए तयार झाले किंवा किती डीएनए आहे हे बघितलं जातं. तर आपल्या स्वॅब मधून त्या कल्चरमध्ये आलेले जे आरएनए आहे ते पाठोपाठ त्या कल्चरमध्ये, म्हणजे म्हणूनच त्याला कल्चर हे नाव दिलेलं आहे, तर त्या माध्यमामध्ये वाढायला सुरुवात होत असते. 37 डिग्री सेल्सिअस हे बॉडी टेम्परेचरच्या जवळचं टेम्परेचर धरून त्या टेम्परेचरला त्यांची वाढ किती होते हे बघितलं जातं. आणि 35 रोटेशन्स मध्ये, 35 सायकल मध्ये जर ती वाढ दुप्पट झाली तर आपला स्कोर 35 आहे असं मानलं जातं.
त्याच्यापेक्षा कमी रोटेशन्स मध्ये, कमी सायकल्स मध्ये जर ते डीएनए दुप्पट झाले तर कोरोना पॉझिटिव्ह धरलं जातं. आणि त्याच्यापेक्षा जास्त सायकल जर लागत असतील किंवा 35 सायकल पर्यंत जर ते डबल झालं नाही तर तो पेशंट नाही, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आहे असं मानलं जातं. ह्या वैद्यकीय गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवू. पण आरटीपीसीआर टेस्टचा निष्कर्ष कशाच्या आधारे काढला तर प्रकाशाचं एका माध्यमामध्ये होणारं ऍब्सॉर्प्शन किंवा शोषण याच्यावरती. आणि ही संपूर्णतः भौतिक प्रक्रिया. शोषण किती झालं हे तपासणारा डिटेक्टर भौतिक शास्त्रातल्या नियमावर काम करतो. त्याच्यानंतर पुढे येणारा डिस्प्ले किंवा रेकॉर्डर हा भौतिक शास्त्रातल्या नियमावरती आधारित पद्धतीने काम करतो. आणि वैद्यक शास्त्रातली एक महत्वाची चाचणी जी आहे ती चाचणी आपण त्या ठिकाणी पूर्ण करत असतो, ज्या ठिकाणी भौतिक शास्त्रातली तत्व वापरून तयार केलेलं उपकरण एक वैद्यकीय शास्त्रातला निष्कर्ष काढून देत असतं. जागाच नव्हती, त्या मूलद्रव्यांना सामावून कसं घेता येईल याच्याबद्दलचं शास्त्रशुद्ध मांडणी हेनरी मोसले यानं केली. त्याने क्ष किरण विकिरणाचा अभ्यास करून मूलद्रव्यामध्ये अणुवस्तुमानांक किंवा ॲटॉमिक मास नंबर हा महत्वाचा नसून ॲटॉमिक नंबर हा महत्वाचा आहे हे पहिल्यांदा सांगितलं. आणि त्या दृष्टीने त्यांनी मांडणी केली की ज्याच्यावरती पुढे आधुनिक आवर्त सारणीची रचना तयार झाली. त्यानंतर पुढे किरणोत्सारी मूलद्रव्य किंवा जड मूलद्रव्यांची निर्मिती जी आहे ती अणुस्फोटाची प्रक्रिया शोधली गेल्यानंतर, अणुबॉम्ब तयार झाल्यानंतर, त्याची चाचणी झाल्यानंतर ती गतीनं पुढे आली आणि त्याच्यानंतर पुढे आवर्त सारणी 118 मूलद्रव्यापर्यंत पूर्ण झाली. म्हणजे रसायनशास्त्रातल्या आवर्त सारणीला परिपूर्ण करण्यासाठी भौतिक शास्त्राचं योगदान असलेल्या ह्या केवळ 2 घटना सांगतोय. पण त्यापूर्वीची आणि नंतरची सुद्धा मूलद्रव्य शोधण्यासाठी स्पेक्ट्रोफोटोमीटर या उपकरणानं सर्वात महत्वाची भूमिका निभावलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं या विज्ञानाच्या संशोधनासाठी, या विज्ञानाच्या उपयुक्ततेसाठी रसायनशास्त्र असेल किंवा भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, या दोनही विज्ञानांच्या शास्त्रांच्या संशोधनासाठी, त्यातल्या निष्कर्षासाठी भौतिकशास्त्र, त्याच्यातली तत्व, त्याच्या आधारे तयार झालेली उपकरणं ही सर्वात महत्वाची भूमिका निभावत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक महत्वाची गोष्ट, मी मगापासून एक शब्द वापरतोय की जीवशास्त्र, रसायनशास्त्र किंवा 2 शास्त्रांच्या आणि विज्ञानाच्या. तर पदार्थ विज्ञान शास्त्र आहे आणि ही 2 मात्र शास्त्र आहे. मग शास्त्र आणि विज्ञान हे 2 वेगवेगळे शब्द मराठी भाषेमध्ये का आलेले आहेत? फिजिक्सचं भाषांतर करत असताना भौतिकशास्त्र आपण वापरतो, पण खरं त्याचं अचूक भाषांतर जे आहे ते पदार्थ विज्ञान शास्त्र असं आहे. एकच विषय असा आहे की ज्याच्यामध्ये विज्ञानही येतं आणि शास्त्रही येतं. जीवशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, संगणकशास्त्र आहे, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शास्त्राला जोडलेल्या आहेत. विद्युतशास्त्र असाही मी शब्द वापरलेला आहे. तर बाकी सर्व विषयाला शास्त्र एवढाच शब्द येतो, त्यांच्यामध्ये विज्ञान येते. इंग्रजीमध्ये असेल सायन्स हा एकच शब्द, तिथे पॉलिटिकल राज्यशास्त्र आपल्याकडे जे आहे त्याला सुद्धा ते सायन्सच म्हणतात. पण मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध आहे आणि या भाषेमध्ये हे 2 शब्द आलेले आहेत आणि या 2 शब्दांमध्ये फरक आहे. त्या 2 शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे, तो आपण सर्वप्रथम समजून घेतला पाहिजे. शास्त्र म्हणजे काय तर कोणत्याही विषयाची नियमावर आधारित केलेली मांडणी म्हणजे शास्त्र. विज्ञानाचा समावेश शास्त्रात होतो, पण प्रत्येक शास्त्राचा समावेश विज्ञानात होत नाही. मग विज्ञान म्हणजे काय? विज्ञान हे सुद्धा शास्त्रच आहे, पण विज्ञानातले नियम जे आहेत हे नियम स्थल काल व्यक्ती परत्वे बदलत नाही. ओहमचा नियम सांगत असताना ऍट गिव्हन फिजिकल कंडिशन्स, भौतिक मर्यादा ज्या आहेत त्या समान ठेवल्या किंवा त्या निश्चित केल्या तर एवढा करंट पाठवत असताना त्या रोधाच्या 2 टोकाला एवढं विभवांतर मिळेल किंवा ऍट गिव्हन फिजिकल कंडिशन्स और ऍट फिक्स्ड फिजिकल कंडिशन्स इफ certain amount of current is passed through a definite resistance, that much potential difference
विल बी डेव्हलप अक्रॉस दॅट रेजिस्टन्स. ही जी मांडणी आहे, ही मांडणी भारतात कोल्हापुरात जे निष्कर्ष दाखवेल तेच निष्कर्ष श्रीनगरमध्ये दाखवेल, तेच निष्कर्ष अमेरिकेत दाखवेल, तेच निष्कर्ष जिनेवामध्ये दाखवेल. कोणत्याही खंडात जावा, कोणत्याही देशात जावा, सर्व ठिकाणी तोच निष्कर्ष मिळणार आहे याची 100% खात्री आहे. तसं बाकीच्या गोष्टीच्या बद्दल होत नाही. बोरीचं बी भारतात लावलं, इथल्या कोल्हापूरच्या जमिनीत ते रुजेल, खूप चांगल्या पद्धतीने त्याचं झाड तयार होईल. अमेरिकेतल्या एका टोकावरती किंवा श्रीनगरमध्ये बर्फाच्छादित भूमीमध्ये ते बी रुजेलच याची कंडिशन नाहीये. जरी तुम्ही टेम्परेचर तिथं मेंटेन करायचा प्रयत्न केला तरी ते रुजेल, पण त्या पद्धतीने ते वाढणार नाही हे आपण खात्रीने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाकी सर्व शास्त्र जे आहेत ज्यांच्यामध्ये त्या विषयाची मांडणी नियमावर आधारित केलेली आहे, पण ते नियम स्थल काल परत्वे बदलू शकतात, अशा अभ्यासाला, अशा विषयांना, अशा मांडणीला शास्त्र म्हटलेलं आहे. आणि ज्या शास्त्रातले नियम स्थल काल व्यक्ती परत्वे बदलू शकत नाहीत, अशा नियमावर मांडणी केलेल्या शास्त्राला विज्ञान असं म्हटलं जातं. म्हणून फिजिक्सचं भाषांतर होत असताना मराठीमध्ये पदार्थ विज्ञानशास्त्र होतं, बाकीच्या सर्व विषयांचं शास्त्र असं त्याच्या पुढे जोड लागतो. आणि म्हणून ती शास्त्र आहेत, विज्ञान असं आपण मानू शकत नाही. मात्र त्यातलं संशोधन जे आहे, त्यातले निष्कर्ष जे असतात ते वैज्ञानिक पद्धतीने काढलेले निष्कर्ष असतात. ज्या ठिकाणी तत्व जी वापरलेली असतात ती तत्व मूळ भौतिक शास्त्रातले असतात, मूळ भौतिक घटनाशी संबंधित असतात. आणि म्हणून भौतिक शास्त्र हे सर्व विषयांसाठी अत्यंत महत्वाचं ठरतं, त्याचा बेस ठरतं. या विषयांच्याकडे जर भौतिकशास्त्र आणखी एका दृष्टीनं महत्वाचं आहे. बाकीची जी सगळी शास्त्र आहे, हे आता मी सांगितलं तसं नियम आहेत, नियमावर आधारित पद्धतीने त्यांची मांडणी झालेली आहे आणि त्याच्यावरती आधारित जे निष्कर्ष आहेत त्याच्यावरती त्या शास्त्रांचा अभ्यास करता येतो. ही शास्त्र जे आहेत, ही शास्त्र बहुतांश त्यांचा भाग जो आहे तो माहितीने व्यापलेला आहे. ही माहिती आधारित शास्त्र आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर चिंचेचं पान, टार्मारँट ज्याला आपण म्हणतो, हे कंपाऊंड लीफ आहे, संयुक्त पान आहे. सम प्रमाणात त्याच्यामध्ये पर्णिकांची किंवा लिफलेटची संख्या असते. हे पान मिटणार आहे. हे कोल्हापूरमध्ये जे घडणार आहे तेच मुंबईत घडणार आहे, कुठेही गेलं तर तेच घडणार आहे, हे बरोबर आहे. ज्या ज्या ठिकाणी ते चिंच वाढू शकते त्या त्या ठिकाणची चिंच त्या पद्धतीने वाढणार आहे. कडुलिंबाचं झाड जे आहे त्या कडुलिंबाच्या पानामध्ये संयुक्त पानच आहे, त्याच्यामध्ये पर्णिकांची संख्या किंवा लिफलेटची संख्या ही विषम आहे. चिंचेचं पान समसंख्या असलेल्या पर्णिका ह्या संध्याकाळी प्रकाश गेल्यानंतर मिटतात. मिटण्याची प्रक्रिया फिजिओकेमिकल रिॲक्शन आहे, बदल आहे, ती मिटतात. पण ज्या संयुक्त पानामध्ये विषम पर्णिका आहेत ते पान संध्याकाळी मिटत नाही. ही लक्षात घ्या. हे सगळ्या झाडांच्या बाबतीत तेच घडणार आहे. हे माहिती आहे, ही माहिती कधीही बदलत नाही, कधीही त्याच्यामध्ये बदल संभवत नाही. अशा माहितीवर आधारित ते विज्ञान शास्त्र आहे, त्याचा आपण अभ्यास करत असतो. याच्यामध्ये कल्पना शक्तीला ताण द्यावा, जे पाटील सरांनी पण सांगितलं, कल्पना शक्तीला ताण द्यावा, त्या ठिकाणी इमॅजिनेशन करावं लागावं, त्या ठिकाणी काही ज्या गोष्टी आपल्याला कल्पनेतही येऊ शकत नाहीत अशा गोष्टीचा अंदाज बांधावा लागावा, असं फार क्वचित घडतं. हे आहे जीवशास्त्रामध्ये जेनेटिक्सचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पुढे काय होऊ शकेल याचा आडाखा बांधावा लागतो. त्यानुसार त्यांना सॅम्पल्स किंवा त्याच्यासाठीचे जे मदर प्लांट निवडायचे ते मदर प्लांट निवडावे लागतात. हे घडतं, पण फार छोटा भाग आहे, त्या शास्त्रातला अतिशय छोटा भाग आहे. रसायनशास्त्राचं तसंच आहे. त्या ठिकाणी सुद्धा सोडियम क्लोराईड तयार करण्यासाठी सोडियमचा अणू आणि Cl हे एकत्र यावे लागतात. प्रत्येकाचा एक एक अणू एकत्र येतो आणि NaCl हे संयुग तयार होतं. हे ठरलेली माहिती आहे, ती आपल्याला माहिती. त्याच्यानंतर नवीन रसायन तयार करण्यासाठी किंवा नवीन केमिकल्स तयार करण्यासाठी जो पार्ट आपल्याला संशोधनाकडे जायचा आहे, ज्याच्यामध्ये पॉलिमर सारखा पार्ट येतो, त्या ठिकाणी तुम्हाला आता आजच्या घटकेला विचार करण्याची गरज पडते. अदरवाईज जे काही आपण शिकतो, जे काही माहित असतं ते सगळं आपल्याला माहितीच्या रूपात उपलब्ध असतं आणि ते आपण अभ्यासत असतो. भौतिक शास्त्रामध्ये मात्र तसं नाही. आणि ह्या इमॅजिनेशनला अजून तरी अंत आलेला नाही. एक ज्यावेळेस मी
लेक्चरर म्हणून काम करत होतो. त्यावेळेस एक अभ्यास करत होतो. 12वीची मुलं रसायनशास्त्रामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवतात. मॅथमॅटिक्स मध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवतात. भौतिकशास्त्रामध्ये मार्क्स कमी का मिळतात? आणि याच्याबद्दल मी त्यावेळेसचे म्हणजे मुंबईच्या रुपारेल कॉलेजमधले भौतिकशास्त्राचे प्रमुख कुलकर्णी सर होते, त्यांच्याशी चर्चा केली की सर म्हणलं असं का घडतं. योगायोगाची गोष्ट अशी होती की ते IAPT इंडियन असोसिएशन फॉर फिजिक्स टीचर्स या संस्थेमध्ये कार्यरत होते. ते खूप अशा पद्धतीनं अनेक वर्षापासून त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्यांनी मग चर्चेमध्ये मला सांगितलं की त्याचं कारण खूप सोपं आहे म्हणजे. आणि त्याने मला जे उदाहरण दिलं तेच आता मी तुमच्या पुढे सांगणार आहे. भौतिकशास्त्रामध्ये अतिशय सोपं सूत्र जे आपण अगदी 11वी-12वीला अभ्यास केलं असतं, असं म्हणजे T=2π√L/G. सर्वसाधारणपणे आपण विचार केला तर या सूत्रावर आधारित आपण T काढायला सांगू शकतो, L काढायला सांगू शकतो आणि G काढायला सांगू शकतो. अशा पद्धतीनं 3 आपण गणित विद्यार्थ्यांना देऊ शकतो किंवा गणितांची मांडणी करू शकतो. पण त्यांनी मला सांगितलं की या एका साध्या सूत्रावरती तुम्ही त्याच्यानंतर जे काही आता ग्रॅज्युएट झालात, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, डॉक्टरेट मिळवली, किती तुम्ही गणित तयार करू शकाल? आपण उद्या संध्याकाळी चर्चा करू म्हणजे. मग मी संध्याकाळी घरी आल्यानंतर विचार केला, ज्या काही माझ्या भोवतीच्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या माध्यमातून मी एक विचार केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना भेटल्यानंतर म्हणले 15-16 पद्धतीने आपल्याला गणित तयार करता येईल. म्हणले कसं कसं गणित करता येईल? मग मी त्यांना सांगितलं की तो सिंपल पेंडुलम लिफ्टमध्ये ठेवला, लिफ्ट अपवर्ड पाठवली, डाऊनवर्ड घेतली, त्याचं एक्सेलरेशन बदलत ठेवलं. तर असे मी काही उदाहरणं सांगितली आणि मग त्या उदाहरणांच्या आधारे ते म्हणले की बरोबर आहे, म्हणले तुम्ही हे काढलेली 10-15 पद्धतीनं आणखी त्याच्यामध्ये भर घालता येईल, म्हणजे 18 पद्धतीनं तुम्ही प्रॉब्लेम सेट करू शकता. म्हणले हेच सिंपल सूत्र घेऊन मी 37 पद्धतीनं प्रॉब्लेम सेट करून देतो. विचार करा, सूत्र एकच आहे ज्याचा आपल्याला दृश्य स्वरूपात दिसणाऱ्या अगदी जीवशास्त्र रसायनशास्त्राकडे ज्या पद्धतीने आपण बघतो त्याच पद्धतीने भौतिकशास्त्रातल्या या साध्या सूत्राकडे जर बघितलं तर 3च गणित आपल्या डोळ्यासमोर येतात. पण भौतिकशास्त्र म्हणून त्याच्याकडे ज्यावेळेस बघायला सुरुवात करतो त्यावेळेस त्यांच्यासारखा एक अनुभवी शिक्षक मला सांगतो की याच्यावरती मी 37 पद्धतीनं गणित तयार करू शकतो, गणित मी विचारू शकतो. मग ते सांगतात लिफ्ट तुमची जमिनीच्या सरफेस पासून वर खाली जाते. समजा पृथ्वीच्या भूगर्भाकडे जाणारे एक आपण होल पाडलं आणि ते होल पाडून म्हणले 1 किलोमीटर अंतरापर्यंत ती लिफ्ट खाली पाठवली, वर आणली, तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन मध्ये फरक होणार आहे. आणि तो फरक जो आहे तो फरक विचारात घेऊन त्या विद्यार्थ्याला प्रश्न सोडवावा लागेल. रॉकेटमध्ये मी वर पाठवले, ते पृथ्वीच्या एका ठराविक उंचीनंतर गेल्यानंतर त्याच्यामध्ये फरक पडणार आहे. ते पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्यानंतर काय होणार आहे ह्याचा विद्यार्थ्याला विचार करायला पाहिजे. पृथ्वीवरचा सिंपल पेंडुलम मी एका सॅटेलाइट मध्ये ठेवला आणि ते सॅटेलाइट मी पाठवलं चंद्रावरती, त्या ठिकाणी काय परिणाम होणार आहे? तो सॅटेलाइट पृथ्वीवरती जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये फिरतोय, तो कशा पद्धतीने बिहेव करेल ह्याचा विद्यार्थ्याने विचार केला पाहिजे. एका साध्या T=2π√L/G एवढ्या एका साध्या सूत्रावरती 37 प्रकारे प्रॉब्लेम तयार करण्याचं एक तुमच्या बुद्धीला चालना, बुद्धीला खुराक हे भौतिकशास्त्र देतं, जे बाकीचे विषय देत नाही. त्यामुळं हे शास्त्र बाकीच्या विषयांच्या पासून खूप वेगळं ठरतं. ज्या वेळेस अशा पद्धतीनं 37 पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपण विकसित करायला जातो त्यावेळेस तुम्ही त्या विषयामध्ये खऱ्या अर्थानं एक नवीन गोष्ट शिकत असता, ती म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आपण आत्मसात करत असतो. आणि ही शिकण्याची प्रक्रिया ज्या ज्या व्यक्तीने आत्मसात केलेली असते त्या व्यक्तीला नंतर कुठल्याही विषयाचं ज्ञान आत्मसात करणं कठीण जातं. आणि म्हणून भौतिकशास्त्र जे आहे ते भौतिकशास्त्र उपकरणांच्या दृष्टीने बघायला गेलं, तंत्राच्या दृष्टीने बघायला गेलं, त्यांच्या विषयातल्या एखाद्या अनुमानाच्या पडताळणीसाठी, निष्कर्ष काढण्यासाठी उपयुक्ततेच्या दृष्टीने बघायला गेलं तर भौतिकशास्त्र हे अत्यंत महत्वाचं ठरतं. त्याला बरोबर न घेता इतर जीवशास्त्र, रसायनशास्त्र या शास्त्रामध्ये कुठल्याही पद्धतीनं निष्कर्ष काढता येऊ शकत नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आणि त्यामुळं भौतिकशास्त्र हे सर्वात महत्वाचं शास्त्र ठरतं. ह्या शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर
बोलायला सुरुवात केली आणि आता 45 मिनिटाचा वेळ गेलेला आहे आणि कार्यक्रम सुरू होऊन आता जवळपास 2.25 तास झालेले आहेत. त्यामुळं मी या ठिकाणी थांबतो. काही मंडळींना जर काही शंका असतील ही विचारायची असतील तर त्यासाठी मी उपलब्ध राहतो. आणि या व्याख्यानाचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी संयोजकांनी आयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे सर. तर आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं मराठीमध्ये ह्या विज्ञानाबद्दलची माहिती, फिजिक्स विषयाबद्दलची माहिती, एकूणच शास्त्र कसं डेव्हलप केलं याबद्दलची माहिती अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगितली. त्याबद्दल मी आपलं मनापासून धन्यवाद आपणास देतो.